नमस्कार, मी सुजाता बसने. लास्ट लेक्चरला आपण क्लासिकल अप्रोच सुरू केलेला होता. त्याच्या पुढच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या आपण बघणार आहे. क्लासिकल अप्रोच इज बेस्ड ऑन 3 मेन पॉईंट्स. क्लासिकल अप्रोच मेन 3 पॉईंटवरती डिपेंड आहे. एक सायंटिफिक मॅनेजमेंट, दुसरा ब्युरोक्रॅटिक थिअरी. त्यातली आज आपण लेक्चरला बघणार आहे सायंटिफिक मॅनेजमेंट. शास्त्रीय व्यवस्थापन असं त्याला म्हटलं जातं. सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी. फ्रेडरिक विन्स्लो टेलर इज एक्नॉलेज्ड ॲज मॅनेजमेंट. जे काही फ्रेडरिक टेलर आहेत त्यांना काय म्हटलं तर किंवा FW टेलर आपण त्यांना म्हणतो, त्याला सायंटिफिक मॅनेजमेंटचे ते फादर असं म्हटलं जातं. प्रोबॅबिली नो अदर पर्सन हॅज हॅड अ ग्रेटर इम्पॅक्ट ऑन द डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट. त्याच्या आधी कुठल्याही व्यक्तीचा काय झालं होतं मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमध्ये किंवा मॅनेजमेंटच्या विकासामध्ये फारसा हातभार लागलेला नव्हता. त्यामुळं त्यांनाच फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. हिज एक्सपिरियन्स ॲज ॲन apprentice, a common labor, a foreman, mechanic, and then the chief engineer gave opportunity to know first-hand problems and attitudes of workers and to see the great possibilities for improving the quality of management. FW टेलर यांनी जो एक्सपिरियन्स घेतला किंवा त्यांनी जो अनुभव घेतला ॲज अ लेबर म्हणून, ॲज अ फोरमन म्हणून, ॲज अ मेकॅनिक म्हणून, ॲज अ चीफ इंजिनियर म्हणून, आणि त्याच्या वेळेला त्यांना ज्या ज्या काही प्रॉब्लेम्स पाहायला मिळाले किंवा ज्या ज्या काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या त्यांच्या आधारावरती त्यांनी काय केलं तर सायंटिफिक मॅनेजमेंटची थिअरी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. अदर कॉन्ट्रीब्युटर्स लाईक फ्रँक अँड लिनियन गॅल्ब्रेथ, हेनरी एमर्सन ऑल्सो सजेस्टेड द इफेक्टिव्ह ऑफ ह्युमन बीइंग्स इन इंडस्ट्रीमध्ये जे काही असणारे संदर्भातले सुद्धा काय केलं तर बाकीच्यांनी सुद्धा थिअरी लिहिण्याचा प्रयत्न आहे. दे स्टडीड द यूज ऑफ ह्युमन बीइंग्स ॲज अ अँडसेट टू मशीन. माणसांचा जर समजा मशीन प्रमाणे वापर केला गेला का परफॉर्मन्स जर चेक केला गेला तर काम व्यवस्थित होतं असं इथं म्हटलेलं आहे. इट वॉज ओनली टेलर हू गेव कॉन्सन्ट्रेट शेप टू द थिअरी ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. एक चांगल्या प्रकारचा शेप देण्याचं काम हे टेलर यांनी केलेलं आहे. ही स्टार्टेड हिज करिअर ॲज अ लेबर इन मिडवेल स्टील कंपनी इन 1874 आफ्टर डिसकंटिन्यूइंग ही स्टडी. त्याचा स्टडी झाल्यानंतर त्यांनी 1874 काय केलं तर मिडवेल स्टील कंपनीमध्ये ॲज अ लेबर म्हणून वर्किंगला सुरुवात केली. आफ्टर दॅट ही हॅज प्रमोटेड ॲज अ मेकॅनिक अँड देन ही वॉज अपॉइंटेड ॲज अ चीफ इंजिनियर ऑफ द कंपनी विदिन 6 years. 6 वर्षामध्ये त्यांचं प्रमोशन झालं आणि ते पहिल्यांदा मेकॅनिक झाले आणि त्यानंतर चीफ इंजिनियर झाले. आफ्टर ऑब्टेनिंग द ग्रॅज्युएशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स अँड लेटर ऑन मास्टर इंजिनिअरिंग ही वॉज एम्प्लॉयड by the company to increase output, which has been a serious problem. त्यानंतर काय केलं त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये आणि त्याचबरोबर ऑन मास्टर इंजिनिअरिंग केलं. त्याचबरोबर त्यांनी काय केलं तर बेलहॅम जी कंपनी स्टील कंपनी आहे ती पूर्णपणे म्हणजे सिरियस प्रॉब्लेममध्ये होती, म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती तोट्यामध्ये चालत होती. तर त्या कंपनीला वर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्यांची अपॉइंटमेंट झाली आणि त्या ठिकाणी त्यांना जो अनुभव आला त्याच्या आधारावरती त्यांनी सायंटिफिक मॅनेजमेंट लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. ही इन्व्हेंटेड हाय स्पीड स्टील कटिंग टूल्स अँड स्पेंड मोस्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ कन्सल्टिंग इंजिनियर. त्यांनी सगळं त्यांचं आयुष्य कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून घालवलं. हावेवर हिज मेजर concerns was to increase efficiency in production, not only to lower cost but also to make possible increase pay for workers through their higher productivity. इथे त्यांनी असं कन्सिडरेशन केलं की जास्त कॉन्सन्ट्रेशन त्यांनी कशावरती केलं तर इन्क्रीज इफिशियन्सी इन प्रोडक्शनमध्ये कशा कार्यक्षमता वाढवता येऊ शकेल याच्यावरती त्यांनी जास्त प्रमाणामध्ये भर दिला. कॉस्ट कमी आपोआप जर समजा प्रोडक्शनची इफिशियन्सी वाढली की कॉस्ट कमी होती, त्यामुळे कॉस्टवरती त्यांनी भर नाही दिला. तर प्रोडक्शन कशा प्रकारे कार्यक्षमतेनं करता येऊ शकेल यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. Scientific management employs scientific methods to problems of management. He defined the scientific management as the art of knowing exactly what you want
men to do and then seeing that how they do it in the best and the cheapest way. त्याने थोडक्यात असं एक आपल्याला सांगितलेलं सायंटिफिक मॅनेजमेंटचं डेफिनेशन. नोईंग एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट मेन टू डू. तुम्हाला लोकांच्याकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे वर्कर्सकडून काय अपेक्षा आहे, अँड देन दॅट हाऊ दे डू इट, आणि मग ती अपेक्षा ते कशा पद्धतीनं पूर्ण करू शकतील इन द बेस्ट अँड चिपेस्ट वे. ती जी काही अपेक्षा आहे ती कमी पैशांमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे पूर्ण करू शकतील हे शोधून काढणं, किंवा हे म्हणजेच काय तर शास्त्रीय व्यवस्थापन किंवा सायंटिफिक मॅनेजमेंट असं आपण म्हणू शकतो. ही ॲडव्होकेटेड सायंटिफिक टास्क सेटिंग बेस्ड टाईम अँड मोशन स्टडी. त्यांनी जास्त प्रमाणात टाईम अँड मोशन स्टडीवरती भर दिला आहे. स्टँडर्डायझेशन ऑफ मटेरियल, जे काही मटेरियल आहे त्याचं स्टँडर्डायझेशन म्हणजे प्रमाणीकरण, एकसारख्या पद्धतीचं मटेरियल वापरणं, याच्यावरती भर दिला आहे. त्याचबरोबर टूल्स अँड वर्किंग कंडिशन्स, जे काय तुम्ही वातावरण आहे, ज्या वातावरणामध्ये वर्कर्स काम करतात ते हवेशीर वातावरण पाहिजे, त्या ठिकाणी स्वच्छता पाहिजे, टॉयलेट्सची त्यांनी सोय पाहिजे, रेस्टॉरंटची सोय पाहिजे, हे कंडिशनमध्ये दिले. त्याचबरोबर सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग ऑफ वर्कर्स अँड सो ऑन. चांगल्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीनं सिलेक्शन झालं पाहिजे, रिक्रुटमेंट योग्य पद्धतीनं झाली पाहिजे. त्याचबरोबर जे नवीन वर्कर्स आहेत त्यांना योग्य प्रकारे ट्रेनिंग दिलं पाहिजे. या आणि अनेक घटकांचा काय केलं तर सायंटिफिक मॅनेजमेंटच्या तत्वांमध्ये समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. But he was confined to management at the top level. Most of his carried out in Midwell Steel Company and Bethlehem Steel Company. The process of initiation of experiment carried on Midwell Steel Company was based on time and motion study and further at Bethlehem also. इथं काय केलेलं आहे तर जे काही त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले होते ते एक्सपेरिमेंट सगळे मिडवेल स्टील कंपनीमध्ये आणि बेलहॅम स्टील कंपनीमध्येच केलेले आपल्याला पाहायला मिळतात. टाईम आणि मोशन स्टडी काय केले तर त्यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे हावेवर प्रयोग केलेला होता त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचे. हावेवर ही कंडक्टेड